भेंड्याची भाजी खाण्याचा आज मूड झाला. तर चला रेसिपी बघूया. एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात राई, जिरं याची तुम्हाला फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता ॲड करा. इथे मी अर्धा कांदा कापून ॲड केलेला आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. कांदा लवकर परतण्यासाठी. कांदा चांगला परतून झाल्यानंतर मी इथे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याची एक पेस्ट म्हणजे एक ठेचा करून घेतलेला आहे. तो इथे ॲड केलेला आहे. तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण कापून सुद्धा ॲड करू शकता. आता हे परतून झाल्यानंतर मी इथे गोल कापलेली भेंडी ॲड केलेली आहे. ही सुद्धा चांगली परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला धना जिरा पावडर आणि थोडंसं हळद आणि मीठ ॲड करायचं आहे. मीठ चवीनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे. हे चांगलं परतून झाल्यानंतर फक्त 10 मिनिटं मी झाकण मारून घेणार आहे आणि वाफेवरती तुम्हाला ही शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर बऱ्यापैकी आपली ही भाजी शिजून होते. त्यानंतर मी इथे अर्धा टोमॅटो ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने भाजी बनवा. तुमची भेंड्याची भाजी अजिबात चिकट होणार नाही आणि छान अशी चपाती बरोबर भेंड्याची भाजी खाण्यासाठी मी रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि